नमस्कार. तर चला, काल बनवलेल्या दह्यापासून आज बनवूया श्रीखंड. तर गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि आमच्याकडे ना गुढीपाडव्याच्या दिवशी पुरी, श्रीखंड, डाळ भात असाच बेत असतो. तर त्यासाठी बनवूया मस्तपैकी चक्का आणि चक्क्यापासून बनवूया श्रीखंड. श्रीखंडासाठी स्पेशल दही कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो नक्की पहा. तर चला, दही रेडी झालेला आहे. आता एक घेतलेली आहे मी, एक छानशी वाटका घेतलेला आहे आणि एक घेतलेला आहे चाळण आणि ह्या चाळणीवर घातलेला आहे एक पांढरा स्वच्छ असा कपडा. तर ह्या कपड्याच्या साहाय्याने जी दही आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे. म्हणजे यातलं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ना ते गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी हा कपडा घेतलेला आहे आणि ह्या कपड्याला छान अशी गाठ मारायची आहे. तर तुम्ही पाहू शकता की उचलल्या यातनं किती पाणी खाली पडायला सुरुवात झालेलं आहे ते. तर हे पाणी असंच पडत राहणार आहे, तर आपण ते असं धरून ठेवू शकत नाही. तर त्यासाठी एक याची पोटली बांधायची आहे आणि याला एक मी क्लिप लावून घेणार आहे. तुम्ही रबर लावू शकता किंवा दोरा बांधू शकता. तर क्लिप सोयीस्कर पडते, तर मी इथे क्लिप लावलेली आहे. आणि हे ना आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवलं तर हे आंबट होतं, त्यामुळे हे आंबट होऊ नये यासाठी ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. पण यावर काहीतरी जड वजन ठेवायचं आहे, म्हणजे पाणी सतत गळायला हवं. तर इथे मी घेतलेलं आहे साण. तुम्ही खलबत्ता वगैरे काहीही घेऊ शकता, तुमच्याकडे जे काही जड असेल ते. तर हे असंच्या असं ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. तर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी बघूया. तर चक्का बनवून रेडी झालेला आहे. आता श्रीखंड बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 छोट्या वाट्यांमध्ये दूध घेतलेलं आहे, साधं नॉर्मल टेम्परेचरचं. आणि त्यामध्ये मी घातलेले आहे गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडंसं केसर. तर हे छानपैकी भिजत घालायचे आहे 10-1 मिनटं. तर हे सगळ्यात आधी मी करून ठेवते, म्हणजे पुढची प्रोसेस होईपर्यंत हे छानपैकी भिजतील. तर हे ठेवते बाजूला. आणि मी ना काजू, बदाम सगळं काही असे कापून घेतलेले आहेत. तर तुम्हाला जितके ड्रायफ्रूट्स हवे असेल तेवढे तुम्ही घालू शकतात. तर मी एवढे ड्रायफ्रूटचा वापर करणार आहे. काजू, बदाम आणि पिस्ता इतकंच मी कापून घेतलेलं आहे. आणि हे फ्रीजमध्ये काढून घेतलेली आहे कालची दह्याची पोटली. तर तुम्ही पाहू शकता इतकं पाणी छान असं खाली एक्स्ट्राचं होतं ते खाली गळून पडलेलं आहे. आणि आता पोटली उघडून पाहूया, तर इतका सुंदर हा चक्का झालेला आहे, इतका घट्ट झालेला आहे आणि अगदी परफेक्ट झालेला आहे. तर संपूर्ण पाणी यातलं निघून गेलेलं आहे. तर ही ट्रिक खूप छान आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा ह्या पद्धतीने. तर हे ना आपल्याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे, क्रीमी जसं मार्केटमध्ये श्रीखंड मिळतं तसं क्रीमी करायचं आहे. तर त्यासाठी गाळणीमध्ये हे श्रीखंड घेऊन असं छान असं गाळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला असं वाटेल की मिक्सरमध्ये पटकन होईल, तर मिक्सरमध्ये होईल पटकन, पण त्याची तेवढी मजा येणार नाही खायला जेवढी ह्या पद्धतीने केल्यावर मजा येते. एकदम क्रीमी होतं, एकदम छान असं म्हणजे रेशमसारखं सिल्की होतं, इतकं छान हे श्रीखंड होतं. तर त्यासाठी ही प्रोसेस नक्की करायची आहे. तर झालेलं आहे म्हणजे सगळं काही चक्का जो आहे ना तो छान असा बारीक स्मूथ होऊन झालेला आहे. तर फायनली तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे. तर जवळजवळ 1 लिटर दुधापासून बनवलेलं दही होतं माझ्याकडे आणि त्या दह्यापासून ना अर्धा किलो इतकं तरी श्रीखंड म्हणजे चक्का निघालेला आहे. तर अर्धा किलो श्रीखंडासाठी मी घातलेला आहे 1 कप साखर, म्हणजे जो मेजरमेंटचा कप असतो ना त्या कपाने साखर मी पिठी साखर करून घेतलेली आहे. आणि ती एकदमच नाही घालायची, थोडी करून घालायची आहे, म्हणजे एकदमच गोड नको व्हायला, म्हणजे श्रीखंडाची काही चवच कळणार नाही. इतकं पण गोड नको आहे, त्यामुळे थोडी करून घालायची आहे. तर मी थोडीशी घातलेली आहे, तर आणि भरपूर झाली, तेवढी मी टेस्ट घेऊन पाहिलेली होती, छान झालेलं आहे. आणि आता केशरवालं दूध घातलेलं आहे आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्यावालं दूध. तर बास हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर दुधाचं प्रमाण खूप जास्त घेऊ नका, नाहीतर मग श्रीखंड खूप पातळ होईल तुमचं. तर त्यासाठी दूध थोडं घ्या. एकत्र भिजवलं तरी काही हरकत नाही आहे. आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही कलर बघा किती सुंदर कलर आलेला आहे त्याचा. तर आंब्याचा सीझन आहे, तर तुम्ही आंब्याचा पल्पसुद्धा घालू शकतात, पण मला केसर, पिस्ता, श्रीखंड प्रचंड आवडतं, त्यामुळे मी हे बनवणार आहे. तर काजू बदामचे सगळे काही काप ह्यामध्ये घातलेले आहेत. पुन्हा सगळं काही मिक्स करायचं आहे आणि हे श्रीखंड आपलं रेडी आहे. तर खूप सोपं आहे बनवणं आणि खूप टेस्टी होतं. म्हणजे घरगुती तुम्ही श्रीखंड करून पहा, तुम्ही खूप प्रेमात पडायला याच्या. तुम्ही अजिबात बाहेरून श्रीखंड आणणार नाही. तर एका मी बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे. हे जाणार आहे फ्रीजमध्ये, पण फ्रीजमध्ये जाण्याआधी त्यावर घालूया छान असं डेकोरेशनसाठी
काजू बदाम ड्रायफ्रूट सगळे काही। तर गुलाबाच्या पाकळ्यांनी ना कुठल्याही गोड पदार्थाला खूप भारी असं मस्त लुक येतो आणि टेस्ट पण खूप भारी येते, वास पण खूप छान येतो। जर तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या असेल तर तुम्ही नक्की घाला। आणि बस हे गुढीपाडव्यासाठी स्पेशल श्रीखंड रेडी आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा। आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप जास्त शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांनाच पाहायला मिळेल आणि त्यांना सुद्धा छान असं पटकन श्रीखंड बनवता येईल। थँक्यू।